त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 19 सॉल्व करणार आहे. 2 कॉन्सेंट्रिक स्पियर्स केप्ट इन एअर हॅव रेडाय कॅपिटल आर अँड स्मॉल आर. तर 2 कॉन्सेंट्रिक स्पियर दिलेले ज्याचा सेंटर एकच असेल आणि त्याचे रेडियस कॅपिटल आर आणि स्मॉल आर दिलेले. दे हॅव सिमिलर चार्ज अँड इक्वल सरफेस डेन्सिटी. तर त्याच्यावरती सारखेच चार्ज आहे आणि त्याच्यावरती जी सरफेस चार्ज डेन्सिटी आहे ती कशी आहे तर सिग्मा, ती पण सेम आहे. द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट देअर कॉमन सेंटर इज. तर त्याचा जो कॉमन सेंटर आहे म्हणजे त्या स्पियरचा कॉन्सेंट्रिक सेंटर, तो त्या पॉईंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असणार ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे. हा क्वेश्चन 2014 आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ते आहे सिग्मा इन ब्रॅकेट कॅपिटल आर प्लस स्मॉल आर ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. बी ऑप्शन जे आहे ते आहे सिग्मा इन ब्रॅकेट कॅपिटल आर मायनस स्मॉल आर ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. सी ऑप्शन आहे सिग्मा इन ब्रॅकेट कॅपिटल आर प्लस स्मॉल आर डिवायडेड बाय 2 एप्सिलॉन 0. आणि जे डी ऑप्शन आहे ते आहे सिग्मा इन ब्रॅकेट कॅपिटल आर प्लस स्मॉल आर ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 4 एप्सिलॉन 0. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, चला ते याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये 2 कॉन्सेंट्रिक स्पियर दिलेले आहे जे एअरमध्ये ठेवलेले आहे. एकाची रेडियस कॅपिटल आर इतकी दिलेली आहे आणि दुसऱ्याची स्मॉल आर इतकी दिलेली आहे. ओके, कॉन्सेंट्रिक स्पियर याचा अर्थ दोघांचा सेंटर जो असणार तो असणार एकच. मग काय घेतला, पहिला स्पियर घेतला आणि त्याच्या सराउंडिंगमध्ये दुसरा एक स्पियर घेतला. या स्पियरची जी रेडियस आहे ती किती तर कॅपिटल आर इतकी दिलेली आहे आणि जो दुसरा स्पियर आहे त्याची रेडियस किती तर स्मॉल आर इतकी त्याची काय दिलेली आहे तुम्हाला रेडियस दिलेली आहे. ओके, आणि त्यांचं सरफेस चार्ज डेन्सिटी दिलेले आहे. सिमिलर सरफेस चार्ज डेन्सिटी आणि इक्वल सरफेस चार्ज डेन्सिटी दिलेली आहे तुम्हाला. ओके, चार्जेस दोघांवरती सारखे दिलेले आहे. तर आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड करायचं त्याच्या सेंटरला, या कॉमन पॉईंट जो आहे त्या सेंटरला आपल्याला काय करायचं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल त्या ठिकाणी फाइंड करायचं. सर्वात पहिले या टॉपिकसाठी आपल्याला जो फॉर्म्युला यूज करायचा आहे तर तो फॉर्म्युला या ठिकाणी राईट करणार. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल जर घेतला तर इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे 1/4 एप्सिलॉन 0 क्यू डिवायडेड बाय काय असेल तर आर. ओके, तर एक काम करू, या सरफेससाठी आपण चार्ज कन्सिडर केलं Q1 इतकं आणि बाहेरचा जो आहे त्याच्यासाठी काय कन्सिडर केलं Q2 इतकं. कारण रेडियस काय आहे तुमची वेगवेगळी आहे म्हणून आपण चार्जेस या ठिकाणी काय करू वेगवेगळं घेऊ. तर हा बेसिक फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला काय करायचं, या क्वेश्चनचा आन्सर फाइंड करायचं. मग V जर घेतला टोटल पोटेन्शियल तो भेटेल तुम्हाला 1/4 एप्सिलॉन 0 क्यू डिवायडेड बाय, आधी आपण इथं Q1 कन्सिडर करू पहिल्या स्पियरसाठी. त्याची रेडियस किती येतं कॅपिटल आर इतकी त्याची रेडियस दिलेली तुम्हाला. ओके, त्यानंतर दुसरा जो स्पियर आहे तो मोठा स्पियर घेणार आणि तो आहे 1/4 एप्सिलॉन 0. त्याच्यावरती आपण चार्जेस किती कन्सिडर केलं Q2 इतकं आणि जी रेडियस आहे ती किती घेणार तर आपण स्मॉल आर इतकी त्याची रेडियस घेणार. याच्यातून कॉमन येणार आहे 1/4 एप्सिलॉन 0. ओके, तर V इज इक्वल टू टोटल पोटेन्शियल V इज इक्वल टू आपला कॉमन आला किती तर 1/4 एप्सिलॉन 0. इथं राहिलं काय Q1 डिवायडेड बाय कॅपिटल आर किंवा मग आधी इकडचं कन्सिडर करा स्मॉल आरचा. ओके, Q2 डिवायडेड बाय काय स्मॉल आर प्लस काय असणार तर Q1 डिवायडेड बाय काय तर कॅपिटल आर. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कोणाचा, सरफेस चार्ज डेन्सिटी, आणि याचा जो फॉर्म्युला असतो चार्ज पर युनिट का असतो एरिया. आता या ठिकाणी एरिया जर घेतला तर तो काय असणार तर 4πr². एक काम करू, चार्ज जर Q2 घेतला तर हा किती असेल r² इतका असेल. ओके, आणि सिग्मा काय दिलं तुम्हाला सरफेस चार्ज डेन्सिटी तो इक्वल आहे. दुसऱ्या याच्यासाठी जर घेतला चार्ज कोणता घेतला Q1 तर त्याच्यासाठी सरफेस चार्ज एरिया जो आहे सरफेस एरिया तो किती असणार 4πr². ओके, मग याच्यावरून आपण Q1 आणि Q2 ची व्हॅल्यू फाइंड करून घेऊ. देअरफॉर Q1 काय असणार तर सिग्मा इंटू 4π स्मॉल r² अँड Q2 जर घेतला Q2 जर घेतला तर तो असेल सिग्मा इंटू 4πr² आणि Q1 जर घेतला तर तो काय असणार सिग्मा इंटू 4π कॅपिटल r². ते झाले तुमचे दोन्ही फॉर्म्युले. ही व्हॅल्यू आपण काय करणार आहे वरच्या इक्वेशनमध्ये पुट करणार आहे. देअरफॉर सपोज याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स काय भेटेल इक्वेशन 1 V इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4π एप्सिलॉन 0 ॲज इट इज. Q2 ला रिप्लेस करायचं सिग्मा इंटू 4π
स्मॉल आर स्क्वेअर डिवायडेड बाय स्मॉल आर प्लस Q1ला रिप्लेस करायचं सिग्मा इंटू 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर डिवायडेड बाय काय तर कॅपिटल आर. ओके, आता याच्यामध्ये बघा इथला आर आणि इथला आर काय झाला कॅन्सल. सिमिलरली इथला कॅपिटल आर आणि इथला कॅपिटल आर काय झाला कॅन्सल. आता याच्यातून जे कॉमन येणार आहे ते कॉमन काढून घेऊ. मग v इज इक्वल टू कॉमन काय येणार आहे 4 पाय आणि सिग्मा. सिग्मा इंटू 4 पाय कॉमन आला अँड टोटल डिवायडेड बाय 4 पाय इंटू एप्सिलॉन 0. इथं जो राहिला सिग्मा आणि 4 पाय कॉमन आला म्हणजे इथं राहिला स्मॉल आर प्लस कॅपिटल आर. ओके, याच्यात 4 पाय आणि 4 पाय काय झाला कॅन्सल. म्हणजे आपला जो पोटेन्शियल आहे v तो किती राहणार तर सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 आणि या ठिकाणी राहिलं स्मॉल आर प्लस कोणता कॅपिटल आर. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके, आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे सिग्मा इन ब्रॅकेट कॅपिटल आर प्लस स्मॉल आर, हे कॅपिटल आरला इकडे लिहिलं मी, परत त्याला अरेंज करतो. सिग्मा इन ब्रॅकेट कॅपिटल आर प्लस स्मॉल आर आणि डिवायडेड बाय काय तर तुमचं एप्सिलॉन 0. याला फक्त अरेंज करून घेतलं आपण. ठीक आहे, मग या ठिकाणी ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर या ठिकाणी आपल्याला मॅच मिळतोय. मग या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन ए आणि तो म्हणजेच काय सिग्मा इन ब्रॅकेट कॅपिटल आर प्लस स्मॉल आर ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए.